morning students. So from today's lecture we are going to start we are starting the grammar part also. Okay, basic आपला जो कोर्स चालू आहे, बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स, स्पोकन कोर्स जो आहे सो त्याच्यामध्ये असं नाही की विदाउट ग्रामर ते पॉसिबल आहे. ग्रामर तर हा पार्टच आहे, पण आता आपण बघणार आहोत की कारण बोलत असताना मी सुरुवातीच पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं की एक वाक्य तुम्ही जास्तीत जास्त 8 पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये डिवाइड करा, 8 भागांमध्ये तुम्ही त्याचं विभागणी करू शकताय. बरोबर आहे ना? तर आता आपण सुरुवात करतोय. त्याच्यातले जे महत्त्वाचे सेंटेन्सचे पार्ट आहेत, वाक्याचा जो कॉम्बिनेशन पार्ट आहे तो आपण आजपासून अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. सो नोटबुक तर तुमच्या आहे त्याचा घेऊन बसायचंच आहे. तुम्ही पण जे काही शिकवलं जाणार आहे, ग्रामर पण आहे. पुढं ज्यावेळी तुम्ही डिप्लोमाचा अभ्यास करणार आहे हाच पार्ट तुम्हाला पुढे येणार आहे, त्यामुळे नोट्स व्यवस्थित मेकिंग करा. सो स्टार्टिंग विथ द ग्रामर सेक्शन. कालपर्यंत जेवढे लेक्चर झाले आय होप की तुम्हाला आता आयडिया आलेला आहे की आपण कोणत्या पद्धतीने कोणत्या सिच्युएशनमध्ये कसं आपल्याला बोलायचं आहे, आपण बोलू शकतो. ओके, प्रॅक्टिस करा. सो स्टार्टिंग विथ नाउन. ओके, झालेला आहे तुम्हाला 10वी पर्यंत. आज आपण जो बघणार आहोत सब्जेक्ट तो आहे नाउन. नाउन अँड इट्स टाइप्स. नाउन अँड इट्स टाइप्स. टॉकिंग अबाउट नाउन, मला वाटते 5वी पासून आपण शिकत आलोय नाम. मराठी त्याला म्हणतो आपण नाम, हिंदीमध्ये पण नामच म्हणतो आपण. तर नाम म्हणजे काय सगळ्यांना माहित आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला क्लिअर करून घेते की आपण हा जो ग्रामरचा पार्ट आहे, जो 8 पार्ट्स ऑफ स्पीच ज्याला आपण म्हणतो, नाउन, वर्ब्स, ॲडजेक्टिव्ह, प्रनाउन, इंटरजेक्शन्स, आर्टिकल्स, डिटर्मिनर्स, कंजक्शन्स, हे आपण आता का शिकायचं आहे, कारण ह्याच्याशिवाय वाक्य पॉसिबलच नाही आहे. ह्या पण गोष्टीचा अभ्यास असणं गरजेचं आहे, कारण कोणता शब्द कुठं कोणत्या रूपात आपण वापरायचा आहे, बोलायचं आहे हे पण कळणं गरजेचं आहे. आपण सुरुवात कशी करायची वाक्याची, कसं प्रश्न विचारायचे, कसं हेल्पिंग वर्बची मदत घ्यायची, मेन वर्ब कसं, हे सगळं आपण आता शिकलो. आतापर्यंत आपण जो बेसिक होता बेस तो आपल्याला आलेला आहे. आता थोडंसं अजून आपली इंग्लिश चांगली करण्यासाठी, फ्लुएंट होण्यासाठी आणि अगदी ग्रॅमॅटिकली करेक्ट होण्यासाठी आपण ग्रामरला हात घातलेला आहे. ओके, सोपा आहे, अवघड नाही आहे. बघा, तुम्ही ग्रामर म्हटलं, व्याकरण म्हटलं की मुलांना खूपच अवघड वाटतं, पण जसं आत्तापर्यंत आपण बेसिकचं जे कन्सेप्ट क्लिअर करत गेलेलं आहे, आय एम कॉन्फिडेंट दॅट की हा सुद्धा सेक्शन तुम्हाला अगदी इझिली होणार आहे, कारण प्रॅक्टिस तुम्ही करत आहात. 100% तुम्हाला हा सुद्धा भाग इथला पुढचा जो ग्रामर पार्ट आहे अगदी चांगल्या पद्धतीनं तुम्ही ते कॅप्चर करणार आणि आपल्या कम्युनिकेशनमध्ये त्याचा वापर आपण करणार आहोत. कारण शंका क्लिअर झाल्या की माणसाला बोलताना सुद्धा मग कुठलीही अडथळा निर्माण होत नाही. सुरुवात करते आपण नाव. नाव म्हणजे काय बघा, कुठल्याही वस्तूचं, व्यक्तीचं, जागेचं नाव म्हणजे नाव. अगदी सोपं माहिती आहे आपल्याला. वस्तू चेअर, टेबल, कम्प्युटर, डस्टर, चॉक, व्यक्ती असेल राम, सीता, राधा, नदीचं नाव, ओके, जागेचं नाव कोल्हापूर, गारगोटी, नागपूर, सांगली, कागल, हे काय आहे, हे नाव आहे. ओके, आपण एखाद्या वस्तूला, व्यक्तीला नाव दिलेलं आहे त्याला आपण नाम म्हणतो. तर हा जो नाम आहे तो खूप महत्त्वाचा पार्ट आहे. पार्ट ऑफ स्पीच जे आहे आपले आर्ट, त्याच्यातला खूप महत्त्वाचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण हाच एक असा भाग आहे, नावनच एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आयडेंटिफिकेशन, आपली आयडेंटिफिकेशन सांगतो, आपली ओळख सांगतो, आपल्याला नाव देतो, म्हणून त्याला आपण नाउन असं म्हटलेलं आहे. अँड जे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे त्याच्यातला हाच एक असा पार्ट आहे, पार्ट ऑफ स्पीच आहे, ज्याच्यावरून आपल्याला आपली नेमिंग कळते. आपल्याला आपलं नाव, एखाद्या गोष्टीचं नाव कळतं, एखाद्या वस्तूचं नाव कळतं, जागेचं नाव कळतं. सो नाउन इज द ओनली वन, इट इज द ओनली दॅट इट गिव्स युअर आयडेंटिफिकेशन अँड नेमिंग. तुमची ओळख दाखवतो, तुमची ओळख सगळ्यांना दाखवून देतो आणि तुमचं नाव सुद्धा सगळ्यांना दाखवून देतो. ओके, दॅट इज वाय नाउन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इट इज noun is
abbreviation because it also and naming. नेमिंगचं पण सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे कारण तुमचं नाव काय आहे ह्याच्यावरून सुद्धा ते नाव डिफाइन करतो तुम्हाला. गॉट इट. सो आपण बघणार आहोत 5 टाइप्स ऑफ नाउन्स. माहित आहेत आपल्याला. आपण 1 बाय 1 अगदी सोप्या पद्धतीने आज नाव ह्या गोष्टीचा आपण ओळख करून घेणार आहोत. ओके, let's see. The first one is common noun. Common noun. त्याला मराठीत सामान्य. सामान्य नाम. सामान्य कॉमन जे सगळ्यांसाठी कॉमन असतं ते. असा शब्द जो आपण सगळ्यांसाठी एकच वापरतो, समान वापरतो, त्याला आपण कॉमन नाउन असं म्हणतो. समजून घ्या म्हणजे तुम्हाला कुठलाही शब्द जरी तुमच्या समोर आला तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता की हा कॉमन नाउन आहे, पर्सनल नाउन आहे, प्रॉपर नाउन आहे, कोणता नाउन आहे. ओके, सो कॉमन नाउन जे सगळ्यांना नाव दिलेलं असतं म्हणजे सगळ्यांसाठी एकच वापरला जातो. ह्याच्यामध्ये एका व्यक्तीचं नाही तर ग्रुप जे ग्रुपची ओळख होते त्या नामावरून किंवा त्या शब्दावरून ग्रुपची ओळख होते आपल्याला. ओके, जनरली हा जो नाउन आहे कॉमन नाउन हा रिप्रेझेंट करतो एका ग्रुपला जे समान स्तरावर आहेत. सेम काइंड, ग्रुप ऑफ सेम काइंड. एकाच प्रकारच्या ग्रुप म्हणजे एका ग्रुपमध्ये जे एकाच प्रकारची लोक आहेत, वस्तू आहेत, जागा आहे किंवा अजून काही गोष्ट असेल तर त्याला हा रिप्रेझेंट करतो कॉमन नाउन. ओके, म्हणजे त्या सगळ्यांसाठी एकच नाव दिलेलं असतं. सो व्हॉट इज कॉमन नाउन? इट जनरली represents group of same kind. म्हणजे हे महत्त्वाचं आहे. ग्रुप ऑफ सेम काइंड म्हणजे ह्या ग्रुपमध्ये सगळे समान असतात, एकसारखे असतात म्हणून त्या सगळ्या ग्रुपला एकच नाव दिलेलं असतं. एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल, the boys are playing cricket. The boys are playing cricket. ओळखू शकता ह्याच्यामध्ये कॉमन नाउन कोणता आहे जो सगळ्यांसाठी. आता ह्याच्यामध्ये कॉमन नाउन म्हणजे कोणाचे नाव दिले, ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे बघा. कोण क्रिकेट खेळत आहे? बॉयज. तर हे आपलं काय आहे? कॉमन नाउन आहे. आता ह्या बॉयज मध्ये एकच मुलगा आहे का? बॉयज म्हटल्यावर प्लुरल, अनेक वचनी मुले, बरोबर. म्हणजे सगळ्या मुलांसाठी एकच नाव वापरलं, बॉयज. सो हा जो आहे आपला हा आपला कॉमन नाउन आहे. अजून एक एक्झाम्पल येते बघा. बुक्स आर आवर गुड फ्रेंड्स. बुक्स आर आवर गुड फ्रेंड्स. कॉमन नाउन बुक्स. सगळ्या पुस्तकांसाठी एकच नाव आहे बुक्स. म्हणजे त्या बुकमध्ये सगळ्या प्रकारची पुस्तकं आली. पुस्तकांसाठीच एक नाव दिलं गेलं ते म्हणजे बुक्स. हा आहे आपला कॉमन नाउन. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पुस्तकं असतात, छोटी मोठी, इंग्लिश मराठी. सो बुक्स. ओके, गर्ल्स, ट्रीज, बर्ड्स, एनिमल्स, मेन, वुमेन, हे सगळं काय आहे? हे कॉमन नाउन आहे. लक्षात आलं तुमच्या? सामान्य नाव म्हणजे एका जातीला, समान जातीला दिले गेलेलं नाव म्हणजे कॉमन नाउन. माणसं, स्त्री, पुरुष, मुले, मुली, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पक्षी, प्राणी हे सामान्य नाम आहे जे दिले गेलेले आहे. ज्यावेळी आपण जनरली गोष्ट करतो त्याच्याबद्दल तर ह्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये इथं आपण एका मुलग्याबद्दल बोलत नाहीये तर आपण मुलांबद्दल बोलतोय. इथं आपण एका पुस्तकांबद्दल बोलत नाहीये तर पुस्तकांबद्दल बोलतोय. कळलं तुम्हाला? याला आपण म्हणतोय कॉमन नाउन. ओके, एक्झाम्पल भरपूर आहे बघा. डॉल, लँग्वेज. लँग्वेज म्हणजे की सगळ्या भाषांसाठी वापरला जाणारा
विंडो, बेड, ओके, बाईक, स्कूटी, ॲक्टिवा, हे सगळं कॉमन नाऊन आहे. बघा ॲक्टिवा म्हणण्यापेक्षा मी बाईक म्हणेन, सॉरी, बाईक हा कॉमन. बाईकमध्ये जर ॲक्टिवा हे पर्सनल नाऊन. ओके. गर्ल, गर्ल म्हणजे कॉमन नाऊन. राधा पर्सनल नाऊन, प्रॉपर नाऊन, सॉरी. ओके, कळलं तुम्हाला? गर्ल हे सामान्य नाम आहे, मुलगीला दिलेलं गर्ल. पण गर्ल मध्ये जर तुम्ही राधा म्हटला हे प्रॉपर नाव, त्या व्यक्तिगत पर्टिक्युलर त्या मुलगीला दिलेलं नाव म्हणजे राधा, म्हणून ती प्रॉपर नाउन झालेली आहे. ओके. त्यानंतर काऊ, डॉल, लँग्वेज, लँग्वेज कॉमन नाव. इंग्लिश म्हटलं की प्रॉपर नाव. कळलं तुम्हाला? तर सामान्य नाव हे सर्वांसाठी समान असतं. त्यामध्ये जर तुम्ही आणि पर्टिक्युलर नाव देत गेला की ते व्यक्तिगत नाव जातं, ते व्यक्तिगत नाव होऊन जातं. ओके. नाव सी हियर, हे लास्ट मी डिफाइन करते. सेकंड टाइप आहे आपला प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन, प्रॉपर नाउनला आपण काय म्हणतो? विशेष नाम. विशेष पर्टिक्युलर नाव ज्यावेळी आपण देतो, ओके, पर्टिक्युलर नाव तुम्ही दिला की ते प्रॉपर नाउन झालं, विशेष नाम झालं. जसे मी तुम्हाला सांगितलं गर्ल, गर्ल हे सामान्य नाम आहे. पण गर्ल मध्ये जर मी म्हटलं राधा, हे विशेष नाम आहे. हे फक्त त्या मुलगीचंच नाव असणार आहे. त्याला तुम्ही सगळ्या मुलींच्या ग्रुपसाठी किंवा मुलींसाठी नाही वापरू शकत. ओके. तुम्ही लँग्वेज म्हटलं, हे कॉमन नाउन. मी इंग्लिश म्हटलं, हे विशेष. ओके. तुम्ही वुमेन म्हटलं, वुमेन मध्ये एखाद्याचे नाव आले ते प्रॉपर नाउन झालं असेल. ओके. ट्रीज हा कॉमन नाउन. मँगो ट्री हा प्रॉपर नाउन. सो ह्या पद्धतीनं विशेष नाम त्या पर्टिक्युलर व्यक्तीला, वस्तूला, जागेला दिले गेलेलं नाव म्हणजे प्रॉपर नाउन. ओके. कोल्हापूर हे कोल्हापूरचंच नाव आहे. ते इंडियामध्ये अजून दुसऱ्या कुठेही तुम्हाला दिलं गेलेलं सापडणार नाही, ते त्याच जागेचं नाव आहे. ओके. गारगोटी हे गारगोटी आहे, ते गारगोटीलाच दिले गेलेलं नाव आहे, हे प्रॉपर नाउन आहे. गॉट इट? सर तुम्हाला कळलं असेल. आपण अजून उदाहरण बघूया. लेट्स सी. प्रॉपर नाउन म्हणजे नेम ऑफ अ पर्सन, थिंग, प्लेस, एक्सेट्रा. म्हणजे जागेचं, वस्तूचं, व्यक्तीचं, अजून भरपूर गोष्टींचं जे नाव असतं त्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो. बघा एक्झाम्पल. अमित लिव्स इन कोल्हापूर. अमित लिव्स इन कोल्हापूर. अमित प्रॉपर नाउन आहे, कोल्हापूर प्रॉपर नाउन आहे. एक प्रॉपर पर्टिक्युलर जागेला नाव दिले कोल्हापूर, म्हणून ते प्रॉपर नाउन आहे. अमित बॉयला दिलेलं नाव आहे, म्हणून अमित हा प्रॉपर नाउन आहे. आय लाईक गुलाब जामुन व्हेरी मच. आय लाईक गुलाब जामुन व्हेरी मच. ओके. बघा स्वीट, स्वीट्स हे कॉमन नाउन आहे. ओके. पण स्वीट्स मध्ये गुलाबजामुन मी म्हटलं हा प्रॉपर नाउन आहे. ओके. आम्हाला वाटतं तुमच्या लक्षात आला सर मला काय म्हणायचं आहे ते. नाव थर्ड आहे आपलं ॲब्स्ट्रॅक्ट. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. थर्ड पार्ट आहे आपला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे भाववाचक, भावना. ओके. बघा हा जो नाउनचा प्रकार आहे हा दिसत नाहीये, हा डोळ्याने दिसत नाही, पण आपण अनुभवू शकतो, आपण फील करतो. ओके. म्हणजेच ह्याच्यामध्ये आपलं स्टेट ऑफ माइंड येतं, आपली मानसिक स्थिती, आपले इमोशन्स, आपल्या फिलिंग्स ह्या ह्याच्यातनं काय होतात आपण एक्सप्रेस करतो. म्हणून ह्याला भाववाचक असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट. आपण त्याला टच करू शकत नाही, आपण त्याला डोळ्यानं पाहू शकत नाही, पण फील नक्कीच करू शकतो आपण. आपल्या मानसिक स्थितीशी हे रिलेटेड असतात, आपल्या स्टेट ऑफ माइंडशी हे रिलेटेड असतात. ओके. हा जो नाव
नाही, आपण टच करू शकत नाही, पण आपण फील करू शकतो. ओके, सो बघा एक्झाम्पल लव, कॉन्क्वेस्ट, ऑल. लव प्रेमानं सगळं काही जिंकता येतं. लव प्रेम हे भाव आहे, आपली भावना आहे. सेकंड ऑनेस्टी इज दी बेस्ट. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ही जी ऑनेस्टी आहे, प्रामाणिकपणा हे भाव आहे. ओके, सो हे abstract noun आहे. Then we have she is feeling lonely. She is feeling lonely. एकटेपणा, एकटेपणा. She is feeling lonely. ही तिची फीलिंग्स आहेत. कळलं तुम्हाला? ह्याला आपण काय म्हणतो? abstract noun. abstract noun मध्ये आपण आपल्या फीलिंग्स शेअर करतो. आपण आपल्याला स्टेट ऑफ माइंड आपला असतो ते कळत असतो. गॉट इट? सो जेवढ्या भावना असणार आहेत, लव, ऑनेस्टी, अँगर, सॅडनेस, हॅपीनेस, सॉरो, हे सगळं काय आहे? भाववाचक नाउन. ओके, नाउ नेक्स्ट वी हॅव मटेरियल नाउन. हे तर सगळ्यांना माहित असेल. मटेरियल म्हणजे काय? धातू. मटेरियल म्हणजे काय? धातू. ओके, म्हणजे पदार्थवाचक. पदार्थवाचक धातूंचं नाव म्हणजे मटेरियल नाउन. सो सिंपल. ह्याच्यामध्ये असं काय अवघड असं काय नाही. धातूंचे जे नाव असतात, गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, ओके, हे सगळे जे आहे आपण नाव दिलेले आहेत, ह्याला आपण पदार्थवाचक असं नाव असं म्हणतो. नेम ऑफ मटेरियल्स. Name of materials and substances. Name of materials and substances of which अशा पदार्थांचे नाव ज्याच्यापासून वस्तू बनतात. Things are made of. ज्याच्यापासून वस्तू, वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू बनवले जातात, त्याला आपण काय म्हणतो? मटेरियल नाउन. ओके, एक्झाम्पल आयर्न, लोखंड, गोल्ड, सोनं, सिल्वर, चांदी, कॉपर, तांबा, वूड, लाकूड. भरपूर भरपूर धातू तुम्हाला माहित आहे. ॲल्युमिनियम, मर्करी, हे सगळं काय आहे? पदार्थांची नावं आहेत. आणि पदार्थांना दिले गेलेले नाव म्हणजे मटेरियल नाउन. ओके, नाउ नेक्स्ट वी विल सी अबाउट एक दोन तीन एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला क्लिअर होईल. मटेरियल नाउन बघा. आता तुम्ही म्हटलं वूड. वूड हा मटेरियल आहे. विंडोज आर मेड ऑफ वूड. ओके, मी म्हटलं विंडोज are made up of iron bars. मतलब विंडोज आर मेड ऑफ आयर्न बार्स. लोखंडी सळ्यांपासून खिडकी तयार झालेली आहे, म्हणजे आयर्न. ओके, आयर्न म्हणजे इथं मटेरियल. हा इथं मटेरियल नाउन झाला. आय लव गोल्ड नेकलेस. मला गोल्ड नेकलेस आवडतो. गोल्ड. सोफा इज मेड ऑफ वूड. सोफा लाकडापासून तयार केलेला आहे, तर वूड हा काय आहे? मटेरियल आहे. सिंपल आहे. नेक्स्ट आपण पाहूया कलेक्टिव्ह
एखाद्या ग्रुपला दिलं गेलेलं नाव म्हणजे कलेक्टिव्ह नाउन असतं. आता डॉग ही जात आहे, प्रजाती आहे, त्याला दिलं डॉग, हे कॉमन नाउन आहे. ओके. पण टीम म्हणजे एक 10-12, 8-7, 8, 4-5 लोकांच्या समूहाला दिलं गेलेलं नाव म्हणजे टीम, हे कलेक्टिव्ह नाउन आहे. गर्ल एक जातीला दिलेले, एक प्रजातीला जातीला दिलं गेलेलं नाव आहे. गर्ल म्हणजे मुली, हे मुलींना दिले गेले एक नाव आहे. मुली म्हणजे स्त्री, वुमेन म्हणजे स्त्री, मेन म्हणजे पुरुष. हे जातीला एखाद्या दिलं गेलेलं ज्याच्यामध्ये एक समान जातीची लोक असतात. ओके. डॉग म्हणले की सगळ्या प्रकारचे कुत्रे, कुठलाही कुत्रा असेल त्याला डॉगच म्हणणार आपण, कुठलीही मुलगी असते तिला गर्लच म्हणणार आपण. हे कॉमन नाव आहे. पण एखाद्या टीमला एखाद्या ग्रुपला जे नाव दिलं जातं त्याला आपण कलेक्टिव्ह नाव म्हणतो. बघा. ओके. नेम ऑफ अ ग्रुप or collection. Name of a group or collection. Let's see. बघा, तुम्हाला आठवलं एखाद्या ग्रुपला दिलेलं, आपण एखादं कुठलं पण ग्रुप घ्या. आता समजा क्रिकेटची टीम, क्रिकेटमध्ये 11 जण आहेत. ओके. क्रिकेटमध्ये किती जण आहेत? 11 जण आहेत. तर त्याला आपण टीम म्हणतो. कुठलेही जे प्लेयर असतात एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो? टीम म्हणतो. एक्झाम्पल बघा, टीम. ओके. टीम म्हणजे काय? 10-12, 7-8 लोक एकत्र आले खेळायला, एखादं काम करायला, वर्किंग करायला, त्याला आपण टीम म्हणतो. ओके. बघा, शिक्षक एकत्र येतात, शिक्षक असतात, त्याला आपण कुठलाही शिक्षक असू दे किंवा कोण असू दे, एखादा ऑफिस मधला हे असू दे, आपण ऑफिस स्टाफ आज सुट्टीवर आहे म्हणजे काय? त्या स्टाफमध्ये एक व्यक्ती सुट्टीवर नाही आहे, तर तिथं काम करणारे जितके लोक होते ते सगळे सुट्टीवर. ऑफिस स्टाफ हा नाव दिले त्या ग्रुपला. ओके. क्रिकेट टीम म्हणजे क्रिकेट खेळणारी टीम. ओके. देन वी हॅव, बघा आपण म्हणतो पेअर. आता पेअर म्हणजे की दोन. आय हॅव पेअर ऑफ शूज. ओके. आय हॅव 2 pairs ऑफ शूज. म्हणजे पेअर म्हणजे जोडी, म्हणजे जोडीला आपण काय म्हणणार? पेअर म्हणणार. ओके. देन वी हॅव बंच. गुच्छा म्हणजे चावीचा गुच्छा असतो, बंच असतो, तर त्याला आपण बंच म्हणतो. ओके. बघा एक्झाम्पल. देयर आर 2 teams. There are 2 teams playing in finals. बघा teams. दुसरं एक्झाम्पल बघा. I have 2 bunches of keys. माझ्याकडे चावीचे 2 गुच्छ आहेत. He has only one pair of. त्याच्याकडे फक्त बुटांचा एकच जोड आहे. पेअर. ओके. कळलं तुम्हाला? He has only one pair of shoes. म्हणजे एका ग्रुपला दिले गेलेले नाव म्हणजे कलेक्टिव्ह नाउन असतं. तर कन्फ्युजन तुमचं गेलं असेल, दूर झालं असेल, तर मला काय म्हणायचं आहे की कॉमन नाउन म्हणजे एखाद्या जातीला, प्रजातीला दिलं गेलेलं नाव आणि कलेक्टिव्ह नाउन म्हणजे एखाद्या ग्रुपला दिलेलं नाव. ओके. कन्फ्युजन व्हायचं नाही. पुन्हा तुम्ही पहिल्यापासून लेक्चर बघितलं, पुन्हा तुम्हाला ते लेक्चर क्लिअर होईल. सो ह्या आत्ताच्या एवढ्याच लेसनमध्ये, या शॉर्ट लेसनमध्ये आपण बघितलं की नाम म्हणजे काय असतं. पुन्हा मी एकदा रिव्हिजन करते. नाम हे एकमेव अशी गोष्ट आहे जी आपल्याला आयडेंटिफिकेशन आणि नेमिंग देते, ज्याच्यावर एखाद्या व्यक्तीचं, वस्तूची ओळख होते, आपल्याला त्याचं नाव कळतं आपल्याला, म्हणून नाम गरजेचं आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाम आपण बघितले, आपण टाइप्स बघितलेले आहेत. पहिला बघितला आपण कॉमन नाउन, एखाद्या जातीला, प्रजातीला दिले गेलेलं नाव. ओके.
चेअर. चेअर म्हणजे की त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चेअर, मग ती कुठलीही चेअर असू दे, लाकडी असू दे, लोखंडी असू दे, फायबरची असू दे, झोपलेली असू दे, बसलेली असू दे, डिझायनर असू दे, त्याला आपण चेअरच म्हणणार. ओके. टेबल, कुठल्याही प्रकारचा टेबल असू दे, डायनिंग टेबल असू दे, स्टडी टेबल असू दे, त्याला आपण टेबलच म्हणणार. म्हणजे कुठल्याही एका जाती प्रजाती एका टाईपच्या गोष्टीला दिलं गेलेलं नाव, वस्तू असू दे, जागा असू दे, एखादी व्यक्ती असू दे, त्याला आपण काय म्हणतो, सामान्य नाव म्हणतो. ओके. पुढचं, त्याच्या पुढं जाऊन आपण ज्यावेळी बघतो प्रॉपर नाऊनकडे येतो. आता आपण जाती प्रजातीला नावं दिलं, पण जाती प्रजातीमध्ये एका विशेष व्यक्तीला, वस्तूला, जागेला नाव द्यायचं असेल तर त्याला आपण प्रॉपर नाऊन म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं गर्ल, हे कॉमन नाऊन आहे. ओके. तर ह्या गर्लमध्ये जर मला एका विशिष्ट व्यक्ती गर्लला नाव द्यायचं असेल किंवा ओळख करून द्यायची असेल तर त्याचं नाव राधा असेल, सीता असेल, यशस्वी असेल, यशोदा असेल. ओके. तर पर्टिक्युलर नाव, जागा आहे. ओके. जागेला मी कोल्हापूर, गारगोटी, कागल, पर्टिक्युलर नेम आहे, ते त्याच जागेचं नाव आहे. इतर कुठल्याही जागेला ते नाव दिलं गेलेलं नाही आहे. बॉय, बॉय म्हटलं की कॉमन नाऊन आलं, पण त्याच्यामध्ये मी जर म्हटलं राम, तर राम हा प्रॉपर नाऊन आलं. राम हा प्रॉपर नाऊन आलेला आहे. नेक्स्ट वी हॅव ऑन द थर्ड प्लेस ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक. भाववाचक, भावनांशी रिलेटेड, आपल्या स्टेट ऑफ माइंडशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात, ज्या आपल्या त्याच्यामध्ये आपल्या फिलिंग्स येतात, आपले इमोशन्स येतात. ओके. आपले सगळे भाव येतात, त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो. त्याच्यामध्ये आपले सगळे भाव बघा, लव, अँगर, हॅपीनेस, सॅडनेस, सॉरो, ह्या ज्या भावना आहेत, ऑनेस्टी, प्रामाणिकपणा ज्याला आपण म्हणतो ना, प्रामाणिकपणा, काइंडनेस, ओके, दयाळू असणे, जेनरस, हे सगळं काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन मध्ये येतं. देन वी हॅव, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे नेक्स्ट ह्याच्यामध्ये मटेरियल नाव. मटेरियल नाव म्हणजे पदार्थवाचक नाव, पदार्थांना दिले गेलेलं नाव. कुठलंही पदार्थ असू दे, फायबर, प्लास्टिक, मर्करी, गोल्ड, सिल्वर, कितीतरी पदार्थ आहेत, त्या पदार्थांना दिले गेलेलं नाव म्हणजे मटेरियल नाव. सो सिंपल, ह्याच्यामध्ये काय न करण्याचं काही नाही आहे. आणि वी हॅव इन द लास्ट प्लेस कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक. समूह, एका ग्रुपला दिले गेलेलं नाव. ग्रुप, एखाद्या ग्रुपला संबोधित करण्यासाठी आपण जे नाव त्यांना देतो त्याला आपण काय म्हणतो, कलेक्टिव्ह नाउन. फॉर एक्झाम्पल हर्ड, हर्ड म्हटलं की झुंड आलं, बरोबर ना. ओके. त्यानंतर आपण म्हणतो टीम. टीम म्हटलं की मग कुठलीही टीम, काम करणारी टीम असू शकते. आज आपल्याकडे VVIT पालची टीम आलेली आहे. म्हणजे काय, एकच माणूस आलेला आहे का, नाही. आज आपल्याकडे VVIT टीम आलेली आहे माहिती देण्यासाठी. म्हणजे आपल्याकडे VVITचे लोक आलेली आहेत. त्याच्यामध्ये मग 4 लोक असतील, 2 असतील, 5 असतील, 15 असतील, टीम. ओके. आपण म्हणतो माझ्याकडे आय हॅव बंच ऑफ कीज, माझ्याकडे चाव्यांचा गुच्छ आहे. म्हणजे गुच्छा म्हणजे त्याच्यामध्ये एक नाही, त्याच्यामध्ये भरपूर किल्ले असणार. त्याच्यामध्ये 4 असू शकतात, 10 असू शकतात. सो हे जे आहे ना, पेअर, टीम, स्टाफ, बंच, ओके, हे एखाद्या ग्रुपला संबोधित करण्यासाठी एक पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे तिथं. म्हणजे तुम्ही ते बोलणार म्हणजे लोकांना कळतं की ह्याच्यामध्ये ही लोक आहेत. ओके. सो आय थिंक तुम्हाला हा इथं कन्सेप्ट कॉमन नाऊनचा क्लिअर झालेला आहे. नेक्स्ट लेसनमध्ये आपण ह्याचा पुढचा पार्ट ऑफ स्पीच आपण बघणार आहोत. तर व्यवस्थित नोट्स नोट डाऊन करून घ्या, व्यवस्थित त्याचे एक्झाम्पल्स वगैरे सॉर्ट आउट करा. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला काय कळत असेल तर आपण बघणारच आहोत. सो भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे प्रणव. सो टिल दॅन हॅव अ नाईस डे.